लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण पाहणार की कशा पद्धतीने कान्हा सखीची तेजस्विनीला ओळखायला मदत करणार आणि खोट्या मनस्विनीला मात्र घरातनं कायमची हाक लावून लावणार. आता नेमकं काय घडतं, कसं खऱ्या तेजस्विनीचा विजय होतो, मनस्विनीची हार होते, हे सगळं काही आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता इकडे आपला कान्हा हा सखीला विचारत असतो, सखी मॅडम, अहो 4 दिवस फक्त तुम्ही वेळ दिलेला आहे आणि आता दिवस संपत येत आहेत. तुमचं काय ठरतं आहे की नाही, कोण खरी तेजस्विनी आहे, कोण तुमची आई आहे, तुम्हाला सुचलं आहे ना तुमचं उत्तर. त्यावर मग आता कान्हाने हा प्रश्न विचारल्यावर सखी गप्प बसते, निरुत्तर होते. कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम काय हो, काय झालं, तुम्ही असं खाली का बघताय आणि निरुत्तर का झालाय, अजूनही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आहे का. त्यावर सखी म्हणते, कान्हा खरं सांगायचं तर नाही, म्हणजे एका बाजूला 12 वर्ष माझ्याबरोबर राहिलेल्या सरकार माझी आई आहेत, की एका बाजूला काल परवा आलेल्या मला इतकं प्रेमाने वागवणाऱ्या, फक्त एक आई अशी हाक मार अशी माफक अपेक्षा ठेवणाऱ्या त्या बाई माझी खरी आई आहे. मला खरंच कळत नाही आहे कोण मनस्विनी आहे आणि कोण तेजस्विनी आहे. एका बाजूला ज्या सरकार माझ्याशी कधीच चांगल्या नव्हत्या वागल्या त्या एकाएकी चांगल्या वागायला लागल्यात आणि दुसऱ्या बाजूला त्याबरोबर कान्हा म्हणतो, आज तुम्ही डायनिंग टेबलवरती बघितलं, आजपर्यंत सरकार आल्या की सगळेजण दहशतीने उभे राहायचे, पण आज जेव्हा खऱ्या तेजस्विनी कामत आल्या तेव्हा सगळेजण मायेने, प्रेमाने, आपुलकीने, आदराने उभे राहिले. आणि परशुराम काका जे कोणाबरोबरच कधीच चांगले वागत नाही सरकार सोडून, चक्क त्यांनी वहिनी अशी हाक मारली. मग त्याबरोबर आता हे सगळं ऐकून सखी म्हणते, हो रे कान्हा, पण तरीसुद्धा कान्हा म्हणतो, बरं आणखीन एक सोपा पर्याय सुचवतो मी तुम्हाला, ज्याच्यामुळे तुम्ही नक्की विचार करू शकता की या तुमच्या आई आहेत का नाही. मला एक गोष्ट सांगा, तुमच्या बालपणीच्या गोष्टी तुम्हाला आठवतात का. सखी म्हणते, बट ऑब्वियस कान्हा. कान्हा म्हणतो, जेव्हा तुमचे बाबा वारले तेव्हा तुम्ही साधारण किती वर्षांच्या होतात. सखी म्हणते 12. त्यावर कान्हा म्हणतो, बरोबर, तेव्हा तुम्ही कुठे होतात. सखी म्हणते, आम्ही माथेरानला ट्रिपला गेलो होतो आणि तिकडे मी आणि आई रूममध्ये होतो आणि बाबांना एक फोन आला होता. बाबा फोनवर बोलायला खाली आले होते आणि बाबा फोनवर बोलायला आले आणि तिकडेच बाबांचा कड्यावरून पडून अपघात झाला आणि बाबा वारले. त्यावर कान्हा म्हणतो, बरोबर, तेव्हा तुम्ही वरती तुमच्या आईबरोबर खोलीत काय करत होतात. सखी म्हणते, आई खूप एक्सायटेड होती, माझा बर्थडे होता, आम्ही दोघी तयार होत होतो. बाबांनी माझ्यासाठी, आईसाठी आणि त्यांच्यासाठी सेम कपडे घेतले होते, आम्ही तिघं मॅचिंग करणार होतो त्या दिवशी. त्यावर कान्हा म्हणतो, बरोबर, आणि पुढे. त्यावर सखी म्हणते, तू का विचारतोयस हे सगळं. कान्हा म्हणतो, सांगा तर खरं ना. सखी म्हणते, आमची तयारी झाली, आई माझे फोटोज क्लिक करत होती आणि मी आईला विचारलं, आई आपण नंतर कुठे जायचं फिरायला. त्यावर कान्हा म्हणतो, पुढे आई काय म्हणाली तुमची. सखी म्हणते, आई म्हणाली की आधी इथे आलोय तिथेच तर फिर, मग नंतर दुसरीकडे कुठे जायचं ते ठरवू. कान्हा म्हणतो, बरोबर, हे सगळं कन्व्हर्सेशन तुमच्यामध्ये आणि तुमच्या आईमध्ये झालेलं आहे, हे मनस्विनीला माहीत नाही आहे. मग आता तुम्ही हाच प्रश्न त्या दोघींना वेगळा वेगळा विचारा, जी तुम्हाला बरोबर उत्तर देईल ती तुमची आई असेल. मग सखी पहिले तर आता खऱ्या तेजस्विनीकडे येते आणि मग ती तेजस्विनीला म्हणते, हे बघा, तुम्ही खूप पोटतिडकीने सांगताय की तुम्ही माझी आई आहात, पण सरकारांनी 12 वर्ष माझं संगोपन केलं आहे, त्यामुळे त्या माझी आई नाही आहेत, मी असंही नाही गृहीत धरू शकत. माझी आई नेमकी कोण आहे हे शोधून काढायचं असेल तर मला तुमची दोघींचीही परीक्षा घ्यावीच लागेल आणि म्हणून मला एक प्रश्न पडला आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. जी कोणी ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल तीच खरी तेजस्विनी कामत आहे हे सिद्ध होईल, त्यामुळे प्रश्नाचं उत्तर नीट विचारपूर्वक द्या. त्यावर तेजस्विनी म्हणते, सखी मला विचार करून उत्तर द्यायची गरज नाही गं, कारण जे उत्तर खरं असेल मी तुला तेच सांगेन, विचार, तुला जे विचारायचं असेल ते विचार. त्यावर मग सखी म्हणते, ठीक आहे, मला एक गोष्ट सांगाल, बाबांचा अपघात कुठे झाला. त्यावर ती म्हणते, आपण माथेरानला ट्रिपला गेलो होतो, तिथे राघव कड्यावरून कोसळून पडले. त्याबरोबर ती म्हणते, बरोबर, बाबा जेव्हा कड्यावरून पडले तेव्हा आपण दोघी कुठे होतो. त्यावर ती म्हणते, अगं असं काय करतेस सखी, आपण आपल्या रूममध्ये होतो 304मध्ये. त्यावर सखी म्हणते, 304. त्यावर तेजस्विनी सांगते, हो 304 आपली रूम होती, आपण तिघांनी मोठी रूम बुक केली होती, म्हणजे तुझ्या बाबांनी आपल्यासाठी मोठी रूम बुक केली होती जेणेकरून आपल्याला छान एन्जॉय करता येईल. आणि तुला आठवतं आहे का, आपल्या रूममधून स्विमिंग पूलसुद्धा दिसायचा. त्यावर मग सखी म्हणते, बरोबर, ते सगळं जाऊ द्या, मला एका प्रश्नाचं शेवटचं उत्तर द्या. जेव्हा बाबा पडले तेव्हा आपण रूममध्ये
काय करत होतो? मग तेजस्विनी म्हणते, जेव्हा राघव पडले त्याच्या आधी तुझ्या वाढदिवसासाठी आपण तिघंजणं बाहेर जाणार होतो. पार्टी ठेवली होती राघवने, म्हणून आपण तिघं तयार होत होतो. त्या दिवशी राघवने आपल्या तिघांसाठीही सेम रंगाचे कपडे आणले होते, गुलाबी रंगाचे. राघव गुलाबी रंगाचा कुर्ता घालणार होते, माझी गुलाबी रंगाची त्याच्यामध्ये गोल्डन डिझाईन असलेली साडी होती आणि तुझं गुलाबी रंगाचं मोठं घेरदार फ्रॉक होतं. राघव तयार झाले आणि तू सुद्धा तयार होत आली होतीस. तुझी फक्त केस विंचरायची बाकी होती आणि मला साडी नेसायची होती. इतक्यात राघवला एक महत्त्वाचा फोन आला. फोनवर बोलायला राघव खाली गेले. आपण दोघीजणी पुढच्या वर्षी ट्रिपला कुठे जायचं याच्या गप्पा मारत राहिलो आणि इतक्यात मला रिसेप्शनिस्टने फोन करून सांगितलं की राघव कड्यावरून पडले. आणि मग कसला बड्डे, कसली पार्टी, कसलं काय, आपण दोघी धावत तिकडे तशाच खाली निघून गेलो. त्याबरोबर मग आता हे सगळं कळाल्याच्या नंतर सखी म्हणते ठीक आहे. मग ती मनस्विनीकडे येते, म्हणजे सरकारांकडे येते आणि सरकारांना आता ती हाच प्रश्न विचारते की बाबांचा अपघात झाला तेव्हा आपण काय करत होतो. आता मनस्विनी म्हणते ते आपलं राघवचा अपघात झाला तेव्हा तू रूममध्ये झोपली होतीस आणि मी तुझ्याजवळ बसून होते. हो, म्हणजे ॲक्च्युली राघव मलासुद्धा खाली चल वॉकला असं म्हणत होते, पण तू रूममध्ये झोपली होतीस ना बाळा, आणि मला तुझी खूप काळजी होती गं तेव्हापासूनच. म्हणून मीच राघवला म्हटलं की राघव तुम्ही एकटेच जा, तसंही तुमच्या महत्त्वाच्या कामाचा फोन आहे, तिकडे येऊन मी काय करू. आणि मग राघव गेले आणि मी आणि तू आपण वरती रूममध्येच राहिलो. इतक्यात नंतर मला फोन आला माझ्या फोनवरती की राघवचा कड्यावरून पडून अपघात झाला आणि मग मी खाली आले. त्यावर सखी म्हणते आणि मी कुठे होते. त्यावर मग मनस्विनी म्हणते अगं तू रूममध्येच होतीस. म्हटलं ना तू झोपली होतीस, रूममध्येच होतीस. त्यावर सखी म्हणते अच्छा, म्हणजे मी रूममध्येच होते आणि तुम्ही एकट्या बाबांचा अपघात झाला हे कळाल्यावर खाली आलात, बरोबर. त्यावर मग ती होकार देते. सखी म्हणते ठीक आहे. आणि त्यानंतर आता ती विचार करू लागते, नक्की आई बोलली ते जर खरं आहे तर मग मी तर म्हणजे माझी आई कोण आहे हे ओळखायचं असेल तर मग त्या बाईंनी जे सांगितलं तेच खरं होतं. आता सखी विचार करत करत रूममध्ये येते. आता सखी गोंधळलेली असते. काना म्हणतो काय झालं, मिळाली उत्तरं दोघींकडनंही, सांगा काय मिळालं उत्तर. त्यावर मग सखी म्हणते सरकारांनी जे उत्तर दिलं ते पूर्णतः चुकीचं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की मी झोपले होते, पण मी झोपले वगैरे नव्हते, माझा वाढदिवस होता, आम्ही तयारी करत होतो. काना म्हणतो बरोबर ना. आणि दुसऱ्या तुम्हाला ज्या तुमच्या मावशी वाटत आहेत त्यांनी काय उत्तर दिलं. त्यावर सखी म्हणते त्यांनी बरोबर उत्तर दिलं. त्यावर कान्हा म्हणतो आता तरी हे सिद्ध झालं का, आता तरी तुम्हाला पटलं का की मी ज्यांना घेऊन आलो आहे त्याच खऱ्याखुऱ्या तेजस्विनी कामत आणि तुमची आई आहेत. हे बघ गा सखी मॅडम, तुम्ही उगाचच्या उगाच स्वतःच्याच आईवरती शंका घेताय. एवढी वर्ष ज्या आईच्या प्रेमासाठी तळमळलात झुरलात, आज ती आई तुमच्या प्रेमासाठी तळमळतीये, याला काय अर्थ आहे बरं. त्यावर सखी म्हणते मग आता मनस्विनीचं काय करायचं. त्यावर कान्हा म्हणतो काय करायचं म्हणजे हकलवून द्यायचं त्यांना घराबाहेर. सखी म्हणते काय, अरे 12 वर्ष राहिले आहेत ते या घरात. त्यावर कान्हा म्हणतो तुमची आईसुद्धा 12 वर्ष राहिलीच होती ना या घरात. तरी त्या मनस्विनीने काय केलं, तुमच्या आईला 12 वर्ष वनवासात पाठवलं, डांबून ठेवलं, तुम्हाला तिच्यापासून तोडलं, तुमचं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं. सखी म्हणते कान्हा माझ्यात नाही आहेत गट्स सरकारांना घरातनं बाहेर काढायची. कान्हा म्हणतो तुम्ही काहीच करू नका, फक्त मी जे करेन ना त्याला माझ्या होला हो म्हणा, बाकी तुम्ही कशावरही लक्ष देऊ नका, समजलं ना तुम्हाला. सखी म्हणते कान्हा अरे पण हे सगळं कसं करायचं आपण, नाही म्हणजे काय वाटेल सरकारांना आपण त्यांना घरातनं बाहेर काढलं तर. कान्हा म्हणतो काय वाटणार आहे त्यांना, काहीही वाटणार वगैरे नाही आहे त्यांना, आणि त्यांना काही वाटायची गरजच नाही आहे. उलट त्यांनी आत्तापर्यंत आपली जी काही फसवणूक केली आहे किंबहुना तुमची फसवणूक केली आहे, तुमच्या डोळ्यातून जे अश्रू गाळलेत ना त्या सगळ्याचं फळ मिळणार आहे त्यांना. त्यामुळे तुम्ही शांत राहा, चला माझ्याबरोबर. आणि मग कान्हा आता खाली येतो आणि मग आता तो मनस्विनी 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 मावशी लवकर खाली या अशा जोरजोराने हाका मारतो. त्याबरोबर मग त्या ठिकाणी सरकार येतात. कान्हा सरकारांना म्हणतो चला मनस्विनी मावशी आता बॅग भरा आणि चालते व्हा. आता कान्हाने असं म्हटल्यावर तशी ती लगेचच म्हणते हे घर तुझं नाही आहे, तू इथे घर जावई आहेस हे विसरू नको, आणि मनस्विनीला बाहेर काढायचं असेल माझ्याकडे बघून काय बोलतोयस, तिच्याकडे बघ. त्यावर मग सखी म्हणते मनस्विनी ती नाही, तुम्ही आहात सरकार, सॉरी मनस्विनी मावशी, कळलं ना. आणि आता पुरे झालं तुमचं ढोंग, आत्ताच्या आत्ता या घरातनं बाहेर पडा. त्याबरोबर मग लगेचच मनस्विनी नाटक करू लागते. सखी सखी अगं काय बोलतेस तू, हे मी मनस्विनी नाही, मी तेजस्विनी आहे तुझी आई. पण ठीक आहे सखी, आता जर तुझाच माझ्यावर विश्वास नसेल तर मी काय करू. जर तुझी इच्छा आहे की मी या घरात राहायला नको तर चालेल, नाही राहणार मी या घरात.
नाही राहणार, असं म्हणत लगेचच मनस्विनी वरती रूममध्ये जाते. आता रूममध्ये जे काही दागिने वगैरे असतात हिऱ्या मोत्याचे, ते सगळे दागिने ती सूटकेसमध्ये खाली भरून घेते. वरती आता कपडे भरते, साड्या वगैरे, आणि म्हणू लागते की काही दिवस तरी मला घरातनं बाहेर जावंच लागेल आणि सखीला बाहेरून इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करावा लागेल. त्याचबरोबर तिने घरात जितकी कॅश वगैरे असते ती सगळीसुद्धा गोळा करून घेतलेली असते आणि आता ती जायला निघालेली असते. कान्हा म्हणतो, एक मिनटं, कुठे निघालात तुम्ही? काय ट्रिपला जाताय? हां, तर बॅग वगैरे पॅक करून निघालाय त्या मोठ्या? घरातनं बाहेर काढतोय आम्ही तुम्हाला. हकलपट्टी, हे असं नाही जायचं. हकलपट्टी करत असताना सगळं इकडे जमा करायचं. दे ती बॅग घ्या, जा बॅग घेऊन या. तुमची फेवरेट चमची, जा उर्मिला काकू बॅग घेऊन या. आता उर्मिला सरकारांच्या नजरेत बघते आणि घाबरतेच, पण शेवटी बॅग आणण्याशिवाय पर्याय नसतो, कारण आता कान्हाने बॅग आणायला सांगितलेली असते. मग बॅग आता घेते उर्मिला. त्यानंतर कान्हा म्हणतो, आणि तो मोबाईल पण घ्या उर्मिला काकू, मोबाईलची काय गरज आहे मनस्विनी मावशींना, घ्या मोबाईल पण घ्या. मग मोबाईल वगैरे सगळंच मनस्विनीकडून काढून घेतलं जातं. कान्हा मनात म्हणत असतो, आता हिला कुणाशीच कॉन्टॅक्ट करता येणार नाही. नंबर तर हिला कोणाचा पाठ असेल असं हिचं तोंड बघून वाटत नाही आहे. हिला ना भिकारड्यापेक्षा पण खालची अवस्था मिळायला हवी. माझ्या वडिलांचा जीव घेतला हिने, इतक्या सहजासहजी सोडणार नाही मी मनस्विनी तुला. बघ आता हा कान्हा तुला काय भोगायला लावतो. नाही जर माझ्या बाबांचा बदला घेतला तर नाव नाही सांगणार, कबीर देवदत्त किर्लोस्कर. आणि त्याच्यानंतर मग कान्हा म्हणतो, इथेच का उभा आहात आमच्या घरात? चला निघा, चालते वा. आणि मग कान्हा आता मनस्विनीला घरातनं बाहेर काढतो आणि मग तेजस्विनीजवळ जाऊन सांगत असतो की तुम्ही जिंकलाय. फायनली तुमचं घर, तुमचं सुख, तुमचं ऐश्वर, वैभव, तुमची सगळ्यात महत्त्वाची संपत्ती, तुमची मुलगी तुम्हाला परत मिळाली. तेजस्विनी कामत तुम्ही आहात हे सिद्ध झालं. त्यावर तेजस्विनी खुश होते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू. लपंडाव ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.